क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। भद्रकाली पोलिसांची रात्रीची धडक मोहीम, टवाळखोरांवर कारवाई, परिसरात धाक निर्माण। नाशिक शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार भद्रकाली पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने रात्री विशेष पेट्रोलिंग मोहीम राबवत विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या व टवाळखोर प्रवृत्तीच्या इसमांवर कारवाई केली। पोलीस आयुक्त यांच्या आदेशानुसार पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 मोनिका राऊत आणि सहाय्यक पोलीस आयुक्त प्रमोद वाघ सरकारवाडा विभाग यांच्या सूचनेनुसार भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम पार पडली। या कारवाईत गुन्हे शोध पथकाचे अधिकारी ज्ञानेश्वर मोहिते तसेच पोलीस हवालदार साळुंखे, कय्यूम सय्यद, जंद्रे आणि जयेश यांनी सहभाग घेतला। पथकाने पंचशील नगर, गंजमाड, मुलतानपुरा, कोकणीपुरा, शिरीषकुमार चौक, चौहाटा, आझाद नगर चौक, बागवानपुरा आणि द्वारका परिसरात रात्री गस्त घालत विनाकारण फिरणारे व सार्वजनिक ठिकाणी विनाकारण थांबणाऱ्या व्यक्तींवर कारवाई केली। या धडक कारवाईमुळे भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टवाळखोर आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींमध्ये पोलिसांचा धाक निर्माण झाला असून अशा प्रवृत्तीच्या व्यक्तींनी परिसरातून पळ काढल्याचे पोलिसांनी सांगितले आहे। नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अशा प्रकारच्या विशेष रात्रीच्या गस्त आणि कारवाया यापुढेही नियमितपणे सुरू राहणार असल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी वृत्त संकलन विभाग, नाशिक। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।